कथेचे शीर्षक आहे स्पर्श. लेखिका संगीता देवकर. अभिवाचन संगीता देवकर. मंद मंद ये समीर जागवीत आठवणी, विकसित मधुगंध बहर स्वर्ग सुखाच्या लहरी. नेहा आई मालतीसोबत भैरव राग गात होती. दोघी मायलेकी तल्लीन होऊन गात होत्या. गाणं संपलं तसे नेहाने टाईम बघितला. आई 7 वाजले, मला आवरायचं आहे. आज कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन आहे. तो खडूस राकेश प्रोजेक्ट बघण्याच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो. मला तर त्याचा खूप राग येतो, नेहा म्हणाली. राकेश हा त्यांचा प्रोफेसर होता. नेहा, मग त्या राकेशपासून दूर राहा ना. जास्त त्याच्या मागे पुढे करू नकोस. आणि त्याची तक्रार का नाही करत तुम्ही मुली? आई, मी एकटी काय तक्रार करणार? आणि तसा काही पुरावाही नाही माझ्याकडे. मुली उगाच घाबरतात. पण तू काळजी करू नकोस. असंही हे वर्ष संपत आले आहे आणि पुढच्या वर्षी तो राकेश आम्हाला शिकवायला नसेल. बरे झाले, तरी तू सांभाळून राहा नेहा. हो आई, मी येते आवरून. इतकं बोलून नेहा रूमकडे गेली. नेहा आता कॉलेजच्या 2ऱ्या वर्षात शिकत होती, BSc. ती 8 वर्षाची होती तेव्हाच तिचे बाबा मालतीला सोडून निघून गेले होते. तेव्हापासूनच मालती नेहाची आई आणि वडील हे दोन्ही भूमिका पार पाडत होती. नेहा ही आईचे सगळं ऐकत असायची. आईला कधी ती दुःखत नसे. मालतीच्या डोळ्यात दिसणारं दुःख, वेदना समजणे इतकी नेहा मोठी होती. बरेचदा तिने आईला हताश होऊन रडताना पाहिले होते. अनेक दुःख कष्ट घेऊन मालतीने नेहाला मोठे केले होते. मालती एका शाळेत संगीत शिक्षिका होती. थोडे दिवस तिने नोकरी केली आणि त्यानंतर आता ती घरीच संगीताचे क्लासेस घेत होती. नेहाने मालतीला बाबा आपल्याला का सोडून गेले, ते कुठे आहेत असं कधीच विचारले नव्हते. नेहा आवरून नाश्ता करायला आली. तिने एक स्लीवलेस टॉप आणि जीन्स घातली होती. नेहा, अगं आज प्रेझेंटेशन आहे ना, मग असले कपडे कशाला, जा बदलून ये, मालती म्हणाली. ठीक आहे म्हणत नेहा चेंज करून आली. तिने एक लांब हाताचा कुर्ता आणि त्यावर जीन्स घातली. आईचा निरोप घेऊन नेहा बाहेर पडली. कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन झाले. नेहा आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत थांबल्या होत्या. इतक्यात तिथे त्यांच्याच क्लासमधला चेतन आला. हाय नेहा, मी घरी चाललो आहे, तू येतेस का? तुला ड्रॉप करतो. चेतन नेहाच्या घरापासून जरा पुढे राहत होता. ओके चल, येते मी म्हणत नेहाने मैत्रिणींना बाय केले. चेतनसोबत नेहा त्याच्या बाईकवर बसून निघाली. चेतन तिचा मित्र होता. आजच्या प्रेझेंटेशनबद्दल बोलत दोघे नेहाच्या घराजवळ आले. चेतनने गाडी थांबवली. थँक्यू चेतन, नेहा गाडीवर उतरत म्हणाली. इट्स ओके, सी यू. चेतनने तिला शेक हँड केला. नेहाला त्याच्या स्पर्शात वेगळं असं काही नाही वाटले. चेतनचा स्पर्श सहज होता. प्रोफेसर राकेश मात्र मुद्दामहून हाताला स्पर्श करत असे, ते जाणवत असे सगळ्या मुलींना. राकेश कोणालाच आवडत नव्हता, पण चेतनचा हा स्पर्श नेहाला खूप छान वाटला, मैत्रीपूर्ण असा. चेतन पुढे गेला. नेहा घरात आली. आई, कॉफी तयार कर, मी आलेच आवरून. नेहा रूमकडे गेली. कॉफीचे 2 मग घेऊन मालती आली. नेहा, आता तू कोणासोबत घरी आलीस आणि कोण होता तो? मालतीने एक मग नेहाच्या हातात देत विचारले. आई, अगं तो चेतन माझा क्लासमेट आहे. अगं चांगला मुलगा आहे. नेहा, कोणी कितीही चांगले असो, पण असं कोणाच्या हातात हात वगैरे देऊ नकोस. लोक चांगली नसतात. आई, मला तुझी काळजी समजते, मी सांभाळून राहीन, ओके? आईला नेहाचा स्वभाव माहिती होता. मालती तिला जास्त अंगप्रदर्शन करणारे शॉर्ट कपडे किंवा भडक मेकअपसुद्धा करू देत नसे. मुलांचीही ती 4 हात लांबच राहा असं सांगत असे. नेहा आईचं सगळं ऐकत असे, पण आई अशी का घाबरते हे तिला अजून समजले नव्हते. लोकांवर तिचा विश्वास नव्हता. सगळ्यांना एकाच नजरेने ती बघत असे. नेहा तिच्या रूममध्ये गेली. ती चेतनचा विचार करत होती. तिला चेतन आवडत होता आणि त्याच्या नजरेतही तिला तसंच काहीसं दिसत होते. चेतनलाही नेहा आवडत होती, पण आईला ही गोष्ट कशी सांगायची हा मोठा प्रश्न नेहासमोर होता. आईला हे असलं प्रेम वगैरे संकल्पना पटण्यासारखी नव्हती. अंधार पडू लागला तेव्हा नेहा तिच्या विचारातून बाहेर आली. ती हॉलमध्ये आली तर आईने अजून दिवेही लावले नव्हते. असं आई कधी करत नाही, आज काय झाले मग, असा विचार करत नेहा आईच्या रूमकडे आली. मालती खुर्चीवर डोळे बंद करून बसली होती. नेहा रूममध्ये आली हे तिला समजले देखील नाही. नेहा मालतीसमोर येऊन उभी राहिली. तिने मालतीला हात लावून हलवले. आई, ए आई, नेहाने आवाज दिला. तसे घाबरून मालती ओरडली. नको नको, प्लीज मला हात नका लावू, प्लीज. आई, अगं मी नेहा आहे. काय झाले तुला, का घाबरलीस? मालतीने डोळे उघडले. रडून रडून ते सुजले होते. आई, तू ठीक आहेस ना, काय झाले तुला? नेहाने विचारले. नेहा, आजही माझा बुचका माझ्या पिच्छा सोडत नाही गं, म्हणूनच तुला सांभाळून राहा म्हणत असते. जे माझ्या बाबतीत घडले ते तुझ्या बाबतीत नको घडायला. आई, असं काय झाले सांग मला? आईने नेहाचा हात हातात घेत विचारले. नेहा, माझे आई बाबा आम्ही खूप आनंदात राहत होतो. सगळं कसं छान चालू होते.
तेव्हा मी 7वीत होते. शाळेला जात होते. दिसायला अशीच तुझ्यासारखी नाजूक, हुशार, त्यात गोड गळा लाभलेली. आईबाबांना माझं खूप कौतुक वाटायचे. एक दिवस बाबा एकदम टेन्शनमध्ये घरी आले. बाबांचे स्टेशनरीचे दुकान होते. त्यांचे कर्जाचे हप्ते थकले होते म्हणून बँकेकडून दुकान सील करण्यात आले. काही ठिकाणाहून बाबांनी कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी राहते घरही विकावे लागले. आम्हाला कोणाचाच आधार राहिला नव्हता. तेव्हा माझ्या बाबांचे मोठे भाऊ त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी राहायला बोलवले. थोडे दिवस काकांच्या घरी राहू, मग आपल्या घराचे बघू असं बाबांनी ठरवले. आई, बाबा आणि मी आम्ही तिघेजण काकांकडे राहू लागलो. काकांना मूलबाळ नव्हते म्हणून ते माझे लाड करत असायचे. मीही त्या घरात छान रोळले होते. हळूहळू काका माझ्याशी गैरवर्तन करू लागले. मी एकटी आहे असं बघून मला जवळ घ्यायचे. मला नको तिथे स्पर्श करायचे. मी नको म्हणत असायचे तरी काका काहीच ऐकत नसायचे. नेहा मग मध्येच बोलली, आई, अगं मग हे सगळं तू आजीला का नाही सांगितलेस? नेहा, मी आईला सांगितले, पण आईने मला गप्प राहायला सांगितले. आपण तुझ्या काकांच्या उपकारावर इथे राहत आहोत, तेव्हा कोणाला काही याबाबत बोलू नकोस असं सांगून आईने मलाच गप्प केले. काकांना बघितले तरी मला धडकी भरत असे. कसेबसे वर्षभर आम्ही तिथे राहिलो. नंतर बाबांनी एक भाड्याचे घर घेतले. पण काकांनी जे माझ्यासोबत केले ते मी कधीही विसरू शकले नाही. आजही त्यांचाच तो स्पर्श आठवला की मला किळस येते. आजही अंगावर काटा उभा राहतो. आई, आता मी आहे ना तुझ्यासोबत, तेव्हा नको त्या आठवणी आठवत बसू. तो तुझा भूतकाळ होता, नेहा म्हणाली. नेहा, आज तुला सांगते की तुझे बाबा आपल्याला का सोडून गेले. आई, तुला कम्फर्टेबल वाटत असेल तर सांग, नाहीतर मला काहीही जाणून घ्यायचे नाही, नेहा म्हणाली. नेहा, आज मला बोलू दे, तेवढंच माझं मन हलकं होईल. मालतीने मग आपले अश्रू पुसले आणि ती पुढे बोलू लागली. तुझ्या बाबांसोबत माझं लग्न ठरलं. आई बाबा खूप खुश होते, पण मी मात्र मनातून घाबरले होते. लग्न होणार आणि कोणी अनोळखी पुरुष माझ्या आयुष्यात येणार ही कल्पनाच मला घाबरून सोडत होती. मी कसं पुढे सगळ्या गोष्टींना तोंड देणार होते मला काहीच माहीत नव्हते. ठरल्याप्रमाणे माझं लग्न अनिकेतशी झाले. आईच्या गळ्यात पडून खूप रडले. अनिकेतच्या घरी आले. मला खूप अस्वस्थ वाटत होते. लग्नाचे विधी, पूजा वगैरे सगळं झालं आणि आमची पहिली रात्र आली. मी घाबरून रूममध्ये बसले होते. अनिकेतने मला जाणून घेतले ना समजून काही सांगितले. तरी मी बोलले की मला थोडा वेळ हवा आहे, मी कम्फर्टेबल नाही आहे. पण अनिकेत म्हणाला की असं प्रत्येक मुलीला वाटत असते, यात काही नवीन नाही. मग माझं काहीच न ऐकता अनिकेतने माझ्यावर जबरदस्ती केली. हो, ती जबरदस्तीच होती. मी मात्र या गोष्टीला तयार नव्हते. माझ्या मनाचा विचार तुझ्या बाबांनी कधीच केला नाही. त्यांना वाटायचे की माझं दुसऱ्या कोणासोबत अफेअर होते आणि त्यांच्याशी माझं जबरदस्ती लग्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी कधी मला समजून घेतलेच नाही. तुझा जन्म झाला आणि मी तुझ्या बाबांपासून दूर दूर राहू लागले. मला त्यांचा स्पर्श, माझ्या बालपणीच्या त्या कडू आठवणी पुन्हा आठवण करून देत असायचा. माझी लग्न करायची इच्छा नव्हती, पण आईबाबांना कसे सांगणार होते की मला पुरुषाच्या स्पर्शाची भीती वाटते ते. मग एक दिवस अनिकेत आपल्या दोघींना सोडून निघून गेला कायमचा. थोड्या दिवसांनी त्यांनी मला घटस्फोटाचे पेपर्स पाठवून दिले. तुझ्या बाबांनी मला कधीच समजून नाही घेतले. माझ्या मनात काय चलते आहे हे जाणूनही नाही घेतले. आई, आता जे झाले ते मागे टाक सगळं. आता त्या आठवणीमधून बाहेर ये, नेहा म्हणाली. नेहा, तुला वाटत असेल ना की मी तुझ्यावर खूप बंधने घालते, माझ्या धाकात तुला वाढवले, पण यामागे माझी भीतीच आहे. नेहा, जे की माझ्या बाबतीत झाले ते तुझ्या बाबतीत नको व्हायला. लोक खूप वाईट आहेत. कोण कधी आपला फायदा घेईल नाही सांगता येत. आई, जगात वाईट लोक आहेत तशीच चांगली लोकंसुद्धा आहेत. तू माझी काळजी नको करू. आणि मी तितकी समर्थ आहे की कोणी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिकार नक्की करू शकते. मी गप्प बसून अत्याचार सहन नाही करणार. हो नेहा, तू माझ्यासारखी दुबळी नको बनूस. लोकांचे स्पर्श ओळखायला शिक. गैरफायदा घेऊ देऊ नकोस. आई, तुझ्या बालपणात घडलेली घटना, त्याचा तुझ्या मनावर इतका पगडा होता ना की तू त्यातून बाहेर आलीच नाहीस ना. बाबांनी कधी तुला जाणून घेतले. पण आता त्या कडू आठवणी मनातून पुसून टाक. चल, मी देवाजवळ दिवा लावते, तू कॉफी बनव आपल्या दोघांसाठी. आईला थोड्या दिवसांनी चेतनबद्दल सांगूया असा विचार नेहाने केला, कारण आत्ता याबद्दल बोलणे काहीच योग्य नव्हते. मालती मग प्रसन्न मनाने उठून किचनकडे गेली. कॉफी बनवून बाहेर आली. नेहाने तिच्याकडून कॉफी घेतली. आई, आता आपण दोघे मिळून गाणं गाऊ. नेहाने तोपर्यंत हार्मोनियम जवळ घेतले. आता तिला आईसोबत रियाज करावासा वाटत होता, जेणेकरून आईचे मन आनंदी होईल. संध्याकाळ आता रात्रीकडे झेप घेत होती. मालती आणि नेहा यमन राग गात होत्या. तोच चंद्रमान भात, तीच चंद्रयामिनी, एकांती मज समीप
तीच तू ही कामिनी, निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे, छाया निरेखिले चित्र तेच देखणे, जाईचा गुंद तोच तीच गंध मोहिनी, सारे जरी ते तसेच दोंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे, तीन आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी. मालतीचे डोळे भरून आले होते आणि गाण्यासोबत ते वाहू लागले. आज मालतीचे मन जुन्या कडू आठवणीमधून बाहेर आले होते. नेहासोबत सगळं मनातलं बोलून तिला खूप बरं वाटत होते. धन्यवाद.